महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले 3 आमदार. नंबर 3 दिलीप बोरसे. बागलाण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप या पक्षाचे आमदार दिलीप बोरसे यांना 1,59,983 मते मिळाली आणि त्यांच्या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांना फक्त 30,345 मते मिळाली. तर दिलीप बोरसे यांचा 1,29,638 मतांनी विजय झाला. नंबर 2 धनंजय मुंडे. परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना तब्बल 1,94,889 मते मिळाली आणि त्यांच्या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांना 54,765 मते मिळाली. तर धनंजय मुंडे यांचा 1,40,224 मतांच्या फरकाने विजय झाला. आणि नंबर 1 वरील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या आमदाराचे नाव सांगण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नंबर 1 शिवेंद्रराजे भोसले. सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना 1,75,062 मते मिळाली आणि त्यांच्या विरोधी शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम यांना 34,232 मते मिळाली. तर शिवेंद्रराजे भोसले यांचा 1,40,830 मतांनी विजय झाला.